नमस्कार मित्रांनो, मी गजानन जायभाई. आपण सर्वजण मला ओळखता. मी पांगराडोळे गावाचा भावी सरपंच म्हणून आपल्याला नेहमी सांगत असतो. आणि मी पांगराडोळे गावासाठी ग्रामपंचायतमध्ये उभा राहणारच आहे सरपंच पदासाठी. हे सत्तेचे हे माझ्यासाठी नसून हे संपूर्ण माझ्या गावातील मायबाप जनतेसाठी, माझ्या गावातील तरुण मंडळीसाठी. आणि ही तरुण मंडळी आपल्या पांगराडोळे गावातली इथून पुढं यांच्यामध्ये कशी सुधारणा होईल, कशी यांच्यासाठी ग्रामपंचायत काम करू शकते आणि ग्रामपंचायतनं गेले 20 वर्षांमध्ये जे कामं नाही केले ते कामं आपल्याला पांगराडोळे गावासाठी करून दाखवायचे. याच्यासाठी आपल्याला पांगराडोळे गावाची ग्रामपंचायत लढायची. ही माझं नाव कमावण्यासाठी नाही किंवा माझ्या गोरगरीब मायबाप जनतेच्या ताटातलं खाण्यासाठी, नशिबातलं खाण्यासाठी ग्रामपंचायत लढायची अजिबात नाही. तर मला माझ्या गावातील संपूर्ण मायबाप जनतेला हेच सांगायचं आहे की आपल्या पांगराडोळे गावामध्ये मागील सरपंच निवृत्ती नरवाडे साहेब होते. तर यांच्या काळामध्ये ग्रामपंचायतचं पाणी हे टाकीत सोडल्याच्या नंतर टाकीतून खाली पडत होतं. अर्धा तास पाणी टाकी भरल्याच्या नंतर टाकीतून खाली पडत होतं. तर त्या पाण्याचा लोंढा संपूर्ण गावातील मायबाप जनता बघत होती. मित्रांनो, मी वाईट बोलत नाही. आपण कोणासाठी काहीतरी केलं म्हणजे आपण त्या माणसाच्या विरोधात जाऊन बोलण्याचा हा माझा उद्देश नाही. पण हे कुठंतरी असं हे थांबलं पाहिजे. ग्रामपंचायतनं कुठंतरी हे थांबवलं पाहिजे. ग्रामपंचायतनं कुठंतरी मायबाप जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर निवडून यायचं, पाहुण्या रावण्याकडून पैसे घेतलेले उसने पासने ग्रामपंचायतमध्ये निवडून यायचं, ग्रामपंचायतमध्ये कामं आणायचे, ग्रामपंचायतमध्ये चुकीचे कामं करायचे, पाहुणे रावण्याचे पैसे फेडायचे. हा इतक्यासाठी सरपंच होणे नसतं. आपल्याला जर होत असेल तर आपण ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीला लढलं पाहिजे, सरपंच झालं पाहिजे. जर आपल्याकडून जर गावाचा विकास होत असेल तर आपण केला पाहिजे. नाहीतर आपल्याकडून जर होत नसेल तर आपण या फंद्यात कोणीही पडलं नाही पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे. सरपंच होणं म्हणजे लोक संपूर्ण मायबाप जनता मतदान देऊन त्या माणसावरती भरोसा टाकून, त्या माणसावरती विश्वास टाकून त्या माणसाला निवडून देती. आणि पुढे चालून जर त्या माणसाकडून जर त्या गावाचा जर धोकावा देण्याची कामं होत असेल तर हे आयुष्यात करू नये. दुसऱ्याच्या लेकरा बाळासंग आयुष्यात धोका करू नये. दुसऱ्याचं मतदान करून हे आयुष्यात धोका कोणाला देऊ नये. तर मला हे सांगायचं की निवृत्ती साहेबाच्या काळामध्ये ग्रामपंचायतमध्ये जे पाणी जे टाकीत सोडत होते ते पाणी वरतून खाली पडत होतं. तर अर्धा तास वरपुलचं पाणी चालत होतं. तर संपूर्ण मायबाप जनता बघत होती. गेले 20 वर्ष झाले ग्रामपंचायतमध्ये एकच मोटर का पाण्याची, पाणी सोडण्यासाठी गेली 20 वर्षांमध्ये ग्रामपंचायतमध्ये एकच मोटर का. आणि ती मोटर जळल्याच्या नंतर गावाला 8-8 दिवस 10-10 दिवस पाणी मिळत नाही. मग या गावातील नागरिकांनी कुठं जायचं. बरं, गावामध्ये पाणी पिण्यासाठी लोकांना संपूर्ण पाणी पिण्यासाठी मिळावं म्हणून गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये स्कीमा पाण्यासाठी आलेले. खासदार निधीतून बी गावाला, आपल्या पांगराडोळे गावाला पाणी गावातील मायबाप जनतेला मिळावं म्हणून हे योजना आपल्या गावातमध्ये बी आलेली आहे. आणि त्या योजनेतून मायबाप जनतेला पाणी भेटतंय. फक्त त्या योजनेचा ग्रामपंचायत योग्य ते वापर व्यवस्थित करत नाही. ग्रामपंचायतची मोटर का वारंवार जळती. बरं, जळाल्याच्या नंतर ती 8-8 दिवस नीट होत नाही. मग एकच मोटरवरती ग्रामपंचायत चालली का. लक्षात घ्या, ग्रामपंचायतची वारंवार पाईपलाईन ही कशी काय फुटती, कुठं फुटती आणि फुटल्याच्या नंतर हे पाणी जातंय कुठं. मित्रांनो, मी वाईट बोलत नाही. मी फक्त माझ्या मायबाप जनतेसाठी बोलतो. जर गावातली मायबाप जनता जर पाण्या वाचून जर मारायची, जर आपल्याला जर समजा कोणाची जर शेती पिकवायची आणि जर शेतीत पाणी गेलं पाहिजे आणि शेतीतलं उत्पन्न निघलं पाहिजे, ही मायबाप जनतेहून काही घेणं देणं नाही का. शेतीच पिकवायची का, हा माझा आरोप नाही. पाईपलाईन फुटल्याच्या नंतर हा पाणी कोणाच्या तरी शेतीतच जात असेल ना, कोणाच्या तरी विहिरीतच पाणी जात असेल ना. पाईपलाईन जर 3 फूट 5 फुटा खालीून जर खोलून जर घ्यायची तर मग ही वरती 2 फुटावर एखाद्याच्या शेतात कशी काय येते. आणि हे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे
गावात कुठलाही माणूस सरपंच झाला तर हे थांबणार नाही. माझ्या मायबाप जनतेकडे कोणी लक्ष देणार नाही. ग्रामपंचायत इलेक्शन आल्याच्या नंतर गोड बोलणार, मतदान घेणार आणि जैशी ते तैशी परिस्थिती होणार. ग्रामसभा कधी झाली हे कोणाला माहीत नाही, मीटिंग कधी झाली हे कोणाला माहीत नाही, ग्रामसभेमध्ये काय निर्णय घेतले हे कोणाला माहीत नाही, ग्रामसभा कोण्या दिवशी झाली माहीत नाही. फक्त दप्तर घेऊन गावात मध्ये फिरायचं आणि लोकांच्या सह्या घ्यायच्या, झाली ग्रामपंचायत, ग्रामसभा. हे मला याच्यावर फार बोलायचंय, पण मित्रांनो मी सध्या व्हिडिओ टाळलेत. मला फक्त आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव साहेब यांचा कोल बघायचा आहे. तोपर्यंत मी कोणाला काही बोलणार नाही. पण मला दम निघत नाही. मला माझ्या गावातील मायबाप जनतेचे फोन येतात, म्हणून मला कळकळ येते, जीव तुटतोय माझ्या गावातील मायबाप जनतेसाठी. कारण की आमच्या खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी आमच्या पांगराडोळे गावाला जी पाईपलाईनची योजना दिलेली आहे, ती योजना मित्रांनो बोललं तर लोकांना राग येतो. 47 लाख रुपयाची योजना माझ्या पांगराडोळे गावाला इथून मागे मिळालेली आहे. पण माझ्या गावातील मायबाप जनतेला त्या योजनेतून जशी पैसे खर्च करून तितक्या योजनेचं पाणी माझ्या गावाला भेटत नाही. 47 लाख रुपये म्हणजे कमी झाले का? 47 लाख रुपये माझ्या पांगराडोळे गावाला जर भेटून जर पाणी मिळत नाही. प्रत्येक सरपंच पाण्यासाठीच लढाई करतो. प्रत्येक सरपंच पाण्यासाठीच लढाई करतो. माझ्या गावाला इथून मागे रोड कधी मिळाले नसतील का? मिळाले. मग प्रत्येक सरपंचाने रोडचे टेंडर टाकायचे का? रोडसाठीच झटायचं का? एकदा रोड बनवल्याच्या नंतर गावामध्ये तो कमीत कमी 10-20 वर्ष तरी टिकायला पाहिजे ना. हा फार गोष्टी येतं बोलण्यासारख्या. पण मला फक्त एक बोलायचं की माझ्या गावातली मायबाप जनता जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत गाव सुधारणार नाही. माझी सर्वांना विनंती आहे की मी सरपंच पदासाठी ग्रामपंचायतमध्ये उभा राहणार आणि ग्रामपंचायतमध्ये एकदम बारीक लक्ष ठेवून गावचा विकास करणार आहे. फक्त संपूर्ण गावाला फक्त माझी विनंती आहे की सरपंच निवडताना वेळ फक्त तुम्ही फक्त हा गजानन जायबाय फक्त निवडा. तुम्हाला गावचा सरपंच कसा असतो हे दाखवून दे. माझ्या काळामध्ये कधी मोटर जळणार नाही आणि जळाली तर मोटर एक्स्ट्रा राहीन. माझ्या काळात कधी पाईपलाईन फुटणार नाही आणि फुटली तर तिची चौकशीच केल्या जाईल. भोंगळ कारभार कधी माझ्या काळामध्ये मी होऊ देणार नाही. आणि ग्रामपंचायतमध्ये एकदा जर रोड बनवला ते रोड 10 वर्षे टिकला पाहिजेत. ग्रामपंचायतमध्ये पाणी माझ्या गावातील मायबाप जनतेला सांगतो तुम्हाला पाण्याची कधी कमतरता पडू देणार नाही. तर मित्रांनो मला भरपूर बोलायचं पण मी आता एवढंच बोलतो. फक्त माझी गावातील मायबाप जनतेला फक्त विनंती आहे की तुम्ही इथून पुढची येणारी ग्रामपंचायत जपा आणि या भावी सरपंच गजानन जायबाई फक्त या माणसाला चान्स द्या. गावाचा नकाशा बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.